श्री राम समर्थ. समर्थांनी एक सुंदर असा बोध आपल्यासाठी प्राप्त करून दिलेला आहे. समर्थ म्हणाले, आपण आपल्या आयुष्यामध्ये, जीवनामध्ये लोकांची संसार पाहत असतो. लोकांचं बघा, प्रत्यक्षात जर पाहायला गेलो, लोक कशी जगत आहेत हे आपण पाहत असतो. परंतु आपण स्वतःहून स्वतःच्या संसारामध्ये कधीच सुख का म्हणून आपण निर्माण करू शकत नाही. का आपण आपल्या आयुष्यात, का आपण आपल्या संसारात सुखी नाहीये? कारण प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, पती पत्नी म्हटलं की बघा, प्रत्यक्षात एकमेकांना आपण बोलत असणं. ज्यावेळी बघा एकमेकांना आपण बोलतो त्यावेळी आपण रागाने बोलत असतो. मग समोरच्या व्यक्तीला एखाद्या वेळी बघा, पती पत्नीला काही बोलत असेल किंवा पत्नी पतीला काही बोलत असेल, तर समोरची व्यक्ती बघा दुःखी होत असते. मग त्यामुळे संसारामध्ये लक्ष लागत नाही. काही वेळेला आपल्याला बघा सकाळी लवकर उठण्याची सवय नसते. मग त्यापासून बघा सुरुवात जी होते ती रात्री झोपेपर्यंत. म्हणून लवकर निजे लवकर उठे ही आपल्यामध्ये सवय असणं फार गरजेचं आहे. जर आपण स्वतःहून स्वतःमध्ये बदल केला नाही, मग उपयोग काय? प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण फक्त एवढंच ठरवत असतो की आपण आपल्या आयुष्यामध्ये ना, संसारामध्ये सुखीच राहू. परंतु नंतर असे काही संकटे येतात, असे काही प्रश्न ओढवतात ना, की प्रत्येक वेळेला बघा, स्त्री असेल किंवा पती असेल, सतत एकमेकांचा अपमान करत असतात. ते सुद्धा स्वतःहून स्वतःच्या नाही, बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसमोर. मग विचार करा, जर आपले घरातले कोणी मित्रपरिवार आले आणि आपण जर उशिरा उठलो किंवा एखाद्या कारणावरून जर बघा पत्नी पतीला काही बोलली, तर शेवटी पतीला राग येतो की बाबा माझा अपमान केला. किंवा पत्नीच्या घरचे कोणी नातेवाईक आले, मैत्रिणी आल्या आणि त्यांच्यासमोर जर बघा प्रत्यक्षात पती जर काही बोलत असेल तर तिचा अपमान होईल. मग या कारणांमुळे काय होतं, पती पत्नींमध्ये वादविवाद होत असतो. मग सुखी जीवन आपण जगू का? आता सुखी जीवन जगायचंय, पण प्रत्यक्षात प्रत्येक घरातील माणसांचा, व्यक्तींचा आपल्याला आदर असणं फार गरजेचं आहे. एखाद्या वेळेला पैसा नसेल चालेल, परंतु मान सन्मान आदर करणं फार महत्वाचं आहे. ज्या पती पत्नीला पैसा बघा, फक्त पैसाच दिसत असतो, त्यामध्ये त्याच्या जीवनात, तिच्या जीवनात पैशाशिवाय दुसरं कोणालाही ती व्हॅल्यू देत नाही. म्हणजेच काय, संसारामध्ये आपण का अडकून राहिलो, काय आपल्याला करायचंय? समर्थ म्हणाले, संसार म्हणजे सवेची स्वार, नाही मरणास उधार, मापी लागले शरीर घडीने घडी. आता आपल्याच घरात जर आपण पाहायला गेलो ना, या देहाचा भाग चालू, आपण लोकांच्या घरामध्ये डोकावून पाहतो, भांडी आपटण्याचा आवाज येतोय, ओरडण्याचा आवाज येतोय. परंतु जेव्हा आपण हायपर होतो, जेव्हा आपण रागाने बोलत असतो, त्यावेळी आजूबाजूचे नक्कीच ऐकणार ना, बरोबर की नाही? म्हणजे विचार करा, आपण जेव्हा दुसऱ्यांच्या भांडणं ऐकत बसतो तेव्हा काय झालंय, कसं झालंय, आपण भरपूर चौकशी करत असतो. मग त्याचा परिणाम आपल्या डोक्यावर होतो. आता वादविवाद ते करत आहेत, त्याचा विचार आपल्याला का करायचा आहे ते त्यांचं बघून घेतील ना. परंतु आपण त्यांचं संपूर्णपणे बघा भांडण ऐकतो आणि मग प्रवास करत असताना त्यांचाच विचार कशावरून झाला असेल, काय झालं असेल, सतत विचार त्याच्यामध्येच. आणि मग तोच राग, तोच विचार
आपण घरी आल्यानंतर आपल्या बघा प्रत्यक्षात घरच्यांवर काढत असतो. मग संसारात सुखी राहू का हो? नाही राहू शकत. कारण का? सकाळपासून हा देह त्याच विचारांमध्ये अडकलेला आहे. मग मनी वसे ते स्वप्नी दिसे, बरोबर की नाही? म्हणून जे कोणी बघा प्रत्यक्षात आई वडील असतील, सासू सासरे असतील, त्यांचा अपमान न करता त्यांचा आदर करणं तितकंच महत्वाचं आहे. आपण नातं पाहतो, हा माझा काका, तो माझी मावशी, बघा ती माझी मावशी, तो माझा मामा, आपण असं विचार करतो. पण प्रत्येक देह जर म्हटलं तर प्रत्येक देहाच्या आतमध्ये कोण आहे? तर अंतरीचा अंतरात्मा आहे, बरोबर की नाही? तो त्याच्या कर्मानुसार वागत आहे. जो मनुष्य देह आहे, मामा असेल, मावशी असेल, काका असेल, कोणीही नातेवाईक असो, ते त्यांच्या कर्मानुसार वागत आहेत ना. परंतु आपण जर चांगल्या प्रकारे वागत गेलो तर आपण आपल्या जीवनामध्ये सुखी राहू. आपल्याला नातेसंबंध उत्तम असं ठेवायचं आहे. पण आपण काय करत असतो? कधीही कोणाचं ऐकून घेत नाही. ऐकण्याची भूमिका आपल्यामध्ये असणं फार गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, पत्नी आपल्याला सांगायला येते आणि आपण विरोध करतो. कधी आपण ऐकून घेत नाहीये. कारण का? माझंच खरं. असं नाहीये, ऐकून घे. कधी कधी बघा प्रत्यक्षात पती पत्नीला सांगायला येतो तेव्हा बघा ती कामामध्ये बिझी असते, मग ते ऐकून घेत नाहीये. असं नाहीये. संसार म्हटलं तर नक्कीच सुखदुःख येतात, आहेत. आणि बघा प्रत्यक्षात संसार म्हटलं की त्या दोन चाकांवर आपण बरोबर बसलं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो, विरोध केव्हा होतो? जेव्हा एखादी गोष्ट आपल्याला पटत नाही तेव्हा. आपण विचार करतो, अरे आपल्या बाबतीत आहेत ना, की खरंच आपण एवढं कष्ट करून आपल्याला एखादं घर घेता आलं नाही, आपल्याला एखादी गाडी घेता आली नाही, परंतु आपण काय केलं? तर आळसपणा केला. आपला सर्व पैसा कुठे खर्च गेला हे आपल्यालाच माहित नाही. म्हणून पैसा टिकवणं पण फार महत्वाचं आहे, बरोबर की नाही? सुखी संसारामध्ये पैसा सुद्धा तितकाच महत्वाचा आहे, जेणेकरून तो पैसा आज आहे तर उद्या नसेल. म्हणून कोणाचाही अपमान करू नका. कुणी नवीन काही खरेदी वस्तू केली असेल तर त्यांच्या बघा कार्यक्रमामध्ये सामील व्हा, त्यांच्या सुखामध्ये सामील व्हा. एखादी जबाबदारी आपल्याला दिली असेल तर नक्कीच जबाबदारी पार पाडा. आपल्या आई वडिलांकडे आपलं बघा लक्ष असणं फार गरजेचं आहे. कारण का? त्यांच्यामध्ये कुठलाही अडथळा येता कामा नये. म्हणून जी स्त्री असेल किंवा पती असेल, आपल्या पतीचा किंवा आपल्या पत्नीचा अजिबात आदर करत नाही, ती व्यक्ती फक्त आणि फक्त स्वार्थीच पाहायला मिळत असते. म्हणून आपलं कौटुंबिक वातावरण कसं राहील, कशा प्रकारे राहील हे पाहणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, आपण बाहेरच्या गोष्टी ऐकत असतो आणि घरी बघत आपण त्या विचारांमध्ये अडकून राहतो. परंतु बाहेरच्या गोष्टी न ऐकण्यापेक्षा आपल्या घरातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचा विचार कर, तेव्हाच तुझं जीवन सुखी राहील. म्हणून जर स्त्री असेल किंवा पती असेल, बाहेरच्या लोकांसमोर जर अपमान करत असेल तर आपण स्वतःहून बघा प्रत्यक्षात अपमान करू नका. कारण काय होतं, समोरची व्यक्ती जर आपल्याला बोलली तर तिथून निघा, प्रत्युत्तर देत बसू नका. कारण काय असतं, लोकांची मजा होत असते, बरोबर की नाही? माझा पती कमी कमवतोय म्हणून मला 4 लोकांमध्ये जाता येत नाहीये,
माझी पत्नी बघा जेवण उत्कृष्ट बनवत नाही आहे म्हणून मी डबा आणत नाही आहे, असं नाही आहे. भेदभाव करूच नका. बघा प्रत्येक वेळेला आहे ना, नाही करता येत ना जेवण तर उत्तम प्रकारे शिक. नाही जास्त पैसे कमवता आले तरी बघा सुखी संसारामध्ये पैसा महत्त्वाचा नाही आहे, तर उत्तम प्रकारे जे संबंध आहेत, नातेसंबंध आहेत ते टिकवता आलं पाहिजे. आहे ते तुके देवाचे, जेवढं आहे त्यामध्ये समाधानी जर तू राहत असशील तर नक्कीच तुझं जीवन, तुझ्या जीवनामध्ये असणारा जो संसार आहे तो सुखाचा झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.